नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सुरू केलेले आहेत। महाराष्ट्र शासनाने या प्रवेशासंदर्भामध्ये काही गाईडलाईन जाहीर केलेली आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना कुठल्याही अडचणी जाऊ नये आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सोयीसाठी तयार केलेला आहे। तो व्हिडिओ जर आवडला तर तो नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर 11वीच्या संदर्भामध्ये शासनाने ज्या पद्धतीने जी गाईडलाईन जाहीर केलेली आहे ती जशीच्या तशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे, जेणेकरून तुम्हाला प्रवेश अर्ज भरताना कुठल्याही अडचणी जाणार नाही। तर ही माहिती 3 भागामध्ये आहे। तर त्या तिन्ही भागाची आपण विस्तृत माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तर माहिती भाग 1 मध्ये ऑनलाईन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल। दुसरं आहे, विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेजमधील सर्व शाखांची माहिती मिळेल, तसेच संबंधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयांची माहिती मिळेल। तिसरा मुद्दा आहे, विद्यार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल, त्यात तो 10 कॉलेजचे नाव पसंती क्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो। कमीत कमी एक कॉलेज व जास्तीत जास्त 10 कॉलेजची नावे टाकता येतील। हा प्रवेश अर्ज आपल्याला कुठल्या संकेतस्थळावर भरायचा आहे, त्यासाठी संकेतस्थळ आहे https://mahafyjcadmissions.in। या संकेतस्थळावर विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवरून 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल। संगणकावर देखील अर्ज भरता येतील, मात्र सायबर कॅफेवरून प्रवेश अर्ज भरू नयेत, महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत। 5वा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना 11वी प्रवेशासंदर्भात माहिती पुस्तिका डाउनलोड करता येतील, ती संपूर्ण वाचूनच आपण अर्ज भरायचा आहे। 6वा मुद्दा आहे, विद्यार्थी वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, 10वीचे विषय, त्यांचे माध्यम, जात, समवर्ग, क्रीडा स्पर्धा, जर दिव्यांग असेल तर ती माहिती भरावी। 7वा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, ते व्हेरीफाईड करूनच कॉलेज विद्यार्थ्यांचा प्रवेश निकषांच्या आधारे निश्चित करेल। 8वा मुद्दा आहे, अर्जातील भाग 1 परिपूर्ण भरून लॉक करायचा आहे। प्रमाणित करण्यासाठी 10वीच्या शाळेत किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे, तेथे व्हेरिफिकेशन, ज्याला आपण प्रमाणित करणे म्हणतो, ते केले जाईल। भाग 1च्या डॅशबोर्डवर व्हेरीफाईड असणे आवश्यक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे। डॅशबोर्डवर आपण जे प्रमाणपत्र डाउनलोड करणार आहोत ते प्रमाणपत्र व्हेरीफाईड असणे आवश्यक आहे। असे नसल्यास असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही। 9वा मुद्दा आहे, भाग 1 मधील माहितीची दुरुस्ती 10वीच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून करता येईल, मग त्यासाठी आपल्याला अर्जाची प्रिंट काढावी लागणार आहे। 10वा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केल्याबाबतची पोचपावती म्हणून SMS मिळेल। 11वा मुद्दा, सर्व विद्यार्थ्यांना सर्व कॉलेजच्या गुणांचा कट ऑफ पाहता येईल, म्हणजे तो ऑनलाईन आपल्याला बघता येणार आहे। अशा प्रकारे ही झाली पहिल्या भागाची माहिती। आता माहितीचा भाग 2। पहिला मुद्दा आहे की 11वीला कोणत्याही प्रकारे ऑफलाईन प्रवेश होणार नाहीत, घेतल्यास कार्यवाही होईल। असे घेतलेले प्रवेश संच मान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरण्यासाठी पात्र राहणार नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे। जर ऑफलाईन फॉर्म जर आपण भरले तर ते संच मान्यतेसाठी किंवा मग जे आपण 12वीमध्ये बोर्डाचे फॉर्म भरतो त्यासाठी ते ग्राह्य धरले जाणार नाही। दुसरा मुद्दा आहे, MCVC किमान कौशल्य HSVC विभागाचे प्रवेश ऑफलाईन होतील,
ते ऑनलाईन राहणार नाही. तिसरा मुद्दा, FYJCadmission.in या संकेतस्थळावर 11वी प्रवेश फॉर्म भरता येतील. मुद्दा चौथा आहे, विद्यार्थ्यांचा 10वीचा सीट नंबर हाच त्याचा लॉग इन ID राहील. विद्यार्थ्याचा 10वीचा बोर्डाचा रोल नंबर, सीट नंबर हाच त्याचा लॉग इन ID राहील. तो ओपन केल्यावर गेट डाटा बटनावर क्लिक करून विद्यार्थ्याची बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती मिळेल. ती व्हेरीफाईड करावी लागेल. पाचवा मुद्दा आहे, प्रवेश अर्जाचा पहिला भाग व्हेरीफाईड झाल्यावरच अर्जाच्या भाग 2 मधील पसंतीक्रम व इतर माहिती भरता येईल. यात बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थ्याचे गुण व शेकडा गुण आपोआप दिसतील. परंतु इतर मंडळाच्या जसं CBSE, ICSE किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना गुण स्वतः भरावे लागतील. यात IT सारखे विषय वगळून उरलेल्या विषयांचे गुण भरावे लागतील. 6वा मुद्दा आहे, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ₹100 नोंदणी शुल्क विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने भरतील आणि ही रक्कम जी आहे ती शासनाला मिळेल. 7वा मुद्दा आहे, विद्यार्थ्याने जर मेरिट यादीनुसार लागलेल्या कॉलेजला राऊंडमध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाही तर त्यास राऊंड 3 R3 पर्यंत कोठेही प्रवेश घेता येणार नाही. म्हणजे जी तारीख तुमच्यासाठी दिलेली आहे त्याच तारखेला तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल. मात्र अतिरिक्त विशेष फेरीमध्ये त्याला प्रवेश घेता येईल. जर त्याने त्या तारखेला प्रवेश जर घेतला नाही तर मग त्याला थांबावं लागेल आणि शेवटची जी अतिरिक्त फेरी असते तेव्हा त्याला प्रवेश घेता येईल. त्यावेळी त्या कॉलेजला जागा शिल्लक असल्याच पाहिजे. नसेल तर अन्य कॉलेज निवडावे लागेल. म्हणजे तुम्हाला आवडीचं कॉलेज मिळणार नाही. 8वं आहे, विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवरून फॉर्म भरू नये. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्पष्ट सूचना आहे की सायबर कॅफेवरून फॉर्म भरायचा नाही आहे. 9वं आहे, भरलेला ऑनलाईन अर्ज व्हेरीफाईड करणे, डॅशबोर्ड तपासणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. 10वा आहे, विद्यार्थी राऊंड 4 पर्यंत घेतलेली शाखा मेरिटनुसार बदलवू शकतो. जर चौथा जो राऊंड असतो त्या चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा तो आपली शाखा बदलवू शकतो. 11वा मुद्दा आहे, विद्यार्थी प्रत्येक राऊंडला कॉलेजचा पसंतीक्रम बदलवू शकतो. जर त्याला वाटलं की मेरिटनुसार जर त्या दुसऱ्या कॉलेजला जर नंबर लागत असेल तर तो आपलं कॉलेज बदलवू शकतो. पहिल्या वेळेस एकापेक्षा जास्त कॉलेज घेतलेले असणे आवश्यक आहे, अशा प्रकारची अट आहे. 12वा मुद्दा आहे, एका मोबाईलवर किंवा संगणकावर एकच ऑनलाईन अर्ज भरता येईल अशा सूचना आहे. म्हणजे एका मोबाईलवरून एकच अर्ज किंवा एका संगणकावरून एकच अर्ज भरता येईल अशा प्रकारच्या सूचना आहे. त्यामध्ये शासन काय बदल करते ते सांगता येणार नाही. 13वा मुद्दा आहे, 4 राऊंड झाल्यावरच 11वी कॉलेज अध्ययन कामकाज चालू होईल. हा झाला माहितीचा भाग 2. आता माहितीचा भाग 3, प्रवेशाचे टप्पे कसे राहतील. तर त्यामध्ये पहिला आहे 0 राऊंड. यामध्ये कोटा प्रवेश, इन हाऊस व मॅनेजमेंट कोटा व इतर कोटाप्रमाणे प्रवेश होतील. दुसरा आहे R1, R2, R3 राऊंड. म्हणजे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, 3 प्रवेश फेऱ्या होतील. त्या गुणवत्ता, प्राधान्यक्रम व आरक्षण धोरणानुसार या ठिकाणी प्रवेश होतील. आणि तिसरा आहे अतिरिक्त प्रवेश फेरी. म्हणजे ही शेवटची फेरी. तर जे प्रवेश न मिळालेले जे काही विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा प्रवेश खुला असेल. यामध्ये सुद्धा गुणवत्ता आणि प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी ओपन टू ऑल राहील. आणि उर्वरित सर्व प्रवेश तसेच ATKTचे प्रवेश या ठिकाणी होतील. परंतु या चौथ्या फेरीमध्ये आरक्षण लागू राहणार नाही. ते सर्वांसाठी
खुलं असेल. ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्या सर्वांना शेवटच्या फेरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने ही गाईडलाईन जाहीर केलेली आहे. तुम्हाला ती उपयुक्त वाटत असेल तर ती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.